शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे TDRFच्या जवानाचा मृत्यू झाला। ठाणे पालिकेच्या TDRF जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे। सकाळी कामावर जात असताना खड्ड्यामुळे बुलेटचा अपघात झाला। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यानं या जवानाचा जीव घेतला। यापूर्वीही गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे तोल जाऊन गाडी पडली आणि नंतर ती व्यक्ती चिरडली गेली। एखाद्या ट्रक किंवा ट्रॉलीच्या चाकाखाली अशा घटना घडलेल्या आहेत। खड्डा इतका मोठा होता की दुचाकीचे दोन्ही टायर फुटले। अपघातात विकास लहू गोरेंचा दुर्दैवी मृत्यू झाला। शहापूरहून ठाण्यात ड्युटीवर येत असताना दुचाकी खड्ड्यात गेल्यानं हा अपघात झाला। भिवंडी इमारत दुर्घटनेत बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या जवानाच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। निकेश आरतुल आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निकेश, हा म्हणजे कल्पना आपल्याला करवत नाही की ही अख्खी बुलेट आतमध्ये गेली आणि बुलेटचे टायर फुटणं, म्हणजे कल्पना करू शकतो की खड्डा केवढा मोठा असेल। काय अधिक माहिती आहे याबद्दल? प्रशासनाकडून काय आता पुढे केलं जाणार आहे? नक्कीच सर, आपण जर पाहिलं तर भिवंडी नाशिक महामार्गावरती भले मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। कालची जर घटना पाहिली तर कालच भिवंडी मार्गावरती एका महिलेचा दुचाकीवरनं खड्ड्यात जाऊन मृत्यू झालेला होता। मागणं येणारा जो ट्रक होता त्या ट्रक खाली त्या महिलेला चिरडलं गेलं होतं आणि त्या महिलेचा जागीच मृत्यू झालेला होता। ही घटना ताजी असतानाच आज शहापूर मार्गावरती एक घटना घडलेली आहे। त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या TDRFच्या जवानाचा जागीच मृत्यू झालेला आहे। खड्डा हा एवढा मोठा होता की त्याच्यामध्ये जो बुलेटचे जे दोन्ही टायर होते ते जाऊन दोन्ही फुटलेले आहेत आणि त्या जवानाचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे। हा जो जवान आहे तो आता नुकतंच भिवंडीची जी इमारत दुर्घटना झाली होती त्या दुर्घटनेमध्ये विकास गोरे यांनी एक महत्त्वाची बचाव कार्याची भूमिका जी आहे ती बजावलेली होती आणि त्या अगोदर इर्शालवाडी असेल, तळी भूस्खलन असेल किंवा बदलापूर इथल्या महालक्ष्मी एक्सप्रेसची घटना असेल, त्या घटनेमध्ये देखील गोरे यांनी महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावलेली होती। त्यामुळे आता या दोन्ही दुर्घटनेमुळे कुठेतरी भिवंडी नाशिक महामार्गावरती जे काही भले मोठे खड्डे पडलेले आहेत त्याचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय। अनेक अपघात जे आहेत ते या मार्गावरती घडताना पाहायला मिळत आहेत। ठाण्यातनं ज्या मुंबईची जी वेश आहे, मुंबईच्या वेशीवरनं घोडबंदर रोड असेल किंवा ठाणे शहर असेल किंवा असे भिवंडी नाशिक महामार्ग असेल, या रस्त्यांवरती भले मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले पाहायला मिळतात। पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडनं खड्डे बुजवण्याचा दावा जो आहे तो दरवेळेला केलेला पाहायला मिळतो। मात्र अशाच प्रकारचे खड्डे जे आहेत ते नेहमीच रस्त्यावरती पडून अशाच प्रकारचे अपघात आणि त्यातनं मृत्यू झाल्याच्या घटना ज्या आहेत ते वारंवार घडताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता प्रशासन नेमकं आता या संपूर्ण प्रकरणावरती काय नेमकं उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद। ह्या अशा दुर्दैवी घटनेमध्ये जर का आपल्या तरुणांचे, अशा TDRFच्या जवानाचे जीव जात असतील तर शेवटी या खड्ड्यांचं होणार तरी काय? दरवेळचा पावसाळा, दरवेळी खड्डे आणि असे दुर्दैवी जीव जाणं। तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। विकास लहू गोरे यांचा दुर्दैवी खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे, ह्या आघातात सरकारने त्याला काहीतरी आपला ह्या 9 महिन्याच्या 2 मुली आहेत, या मुलींना सहकार्य करावा। आज आमच्या गावातील विकास लहू गोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि तुम्ही जर आमच्या शहापूरमध्ये रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल। मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा।